मित्रांनो, तुम्हाला सुप्रसिद्ध शिल्पकार करमरकर आणि त्यांच्या शिल्पकलेबद्दल माहिती आहे का? तर अलिबाग शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवणे गावात त्यांचा एक मजली बंगला आहे. त्या बंगल्याच्या परिसरात आपल्याला त्यांनी घडवलेली काही शिल्प सोबतच विविध प्रजातींची हिरवीगार झाडं झुडपं पाहायला मिळतील. त्याच परिसरात हे म्हशीचं शिल्प आहे. तिच्याकडे पाहिल्यास असं वाटतं की ती आत्ता उठून बसेल इतकी हुबेहूब साकारलेली आहे. तेथून मग वाड्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघालो. आत येताच आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचं शिल्प आहे. त्यानंतर जुन्या पद्धतीच्या लाकडी शिड्या चढून वरच्या मजल्यावर आलो. वर येताच वरांड्यात सुद्धा काही शिल्प ठेवलेली आहेत. तेथून मग पहिल्या मजल्यावरील खोलीत प्रवेश केला. जेथे प्रवेश करतात छत्रपती शिवरायांचं अश्वारूढ शिल्प आपण पाहू शकतो. या खोलीतही विविध व्यक्तिमत्व, करमरकरांच्या घरातील काही व्यक्ती, स्वतः करमरकरांची, खूप साऱ्या प्राण्यांची 200हून अधिक शिल्पे प्रदर्शनास मांडलेली आहेत. येथील शिल्पात करमरकरांनी इतका जीव ओतलाय की एक क्षण आपल्याला ती खरीच भासतात. तरी तुम्ही सुद्धा कधी अलिबागला आलात तर सासवण्याच्या या शिल्पालयाला नक्की भेट द्या. तोपर्यंत याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की पहा.